सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. New chapter, differential equations we are going to start. Hoping that you are having a beautiful practice of derivatives as well as integrations. This is actually a very easy chapter. So बच्चा definition is on the board. की डिफरन्शियल इक्वेशन्स शॉर्टकट मध्ये इथून पुढे आपण त्यांना डीई असं बोलणार. ठीक आहे ना. डिफरन्शियल इक्वेशन्स काय डेफिनेशन आहे बेटा? an equation containing an independent variable comma dependent variable. So what are independent and dependent variable? बेटा रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x तुम्ही घेतला का नाही? सो y इज डिपेंडेंट ऑन युअर x. आपण ग्राफ्स फिजिक्स मध्ये ड्रॉ केले का नाही बेटा? नाही का? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, बरोबर का नाही? सो एक्स ऍक्सिसला आपण टाइम दाखवायचो आणि व्हर्टिकली वाय ऍक्सिसला व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट दाखवायचो, आहे की नाही? सो वरती जर का डिस्प्लेसमेंट दाखवलं, हॉरिझॉन्टली तुम्ही जर का सपोज एक्स ला टाइम, वायला काय म्हटलं मी डिस्प्लेसमेंट दाखवलं, राईट? टाइम डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंटचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं? यू गेट व्हेलॉसिटी एरिया अंडर ग्राफ. सो डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी लाईक दिस. सो डिस्प्लेसमेंट हे काय झालं? डिपेंडंट कोणावरती? टाइम वरती. सो टाइम झाला इंडिपेंडंट. दॅट्स इट. So don't get confused in between this. Nobody will ask you what are dependent and independent. But bacha, differential coefficients of dependent variable with respect to independent variable. आपला नाही का dy by dx, dx by dt, dv by dt. अरे yes or no बेटा? So differential coefficients म्हणजे काय रे बेटा? मग तुमचे dx, dy, dy by dx. अरे are you understanding? So these are called as differential coefficients. ठीक है ना? So this is nothing but differential. So examples are over here. So beta, first example, d square y by dx square is 4x. What are you observing? d square y by dx square, double derivative. dy by dx चा घेतल्यानंतर जो डेरिव्हेटिव्ह होतो तो हा वाला. सेकंड एक्झाम्पल, लुक ओव्हर हियर. 1 प्लस dy by dx या टर्मचा स्क्वेअर आहे आणि अख्ख्या ब्रॅकेटची पॉवर 3/2 आहे. अरे सर नो, इंडेक्स अपॉन रूट, यू नो दिस, इज इक्वल टू k इंटू डी स्क्वेअर बाय डी एक्स. अशा फॉर्म मध्ये असू शकतं ते. हे डिफरन्शियल आहे. नेक्स्ट बेटा, y इज इक्वल टू x इंटू dy by dx प्लस रूट मध्ये 1 प्लस dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बच्चा, दिस इज ऑल्सो डिफरन्शियल इक्वेशन. इट कॅन टेक दिस फॉर्म की जिथे dy by dx तुम्हाला दिसेल, नाही का? dy by dx चा स्क्वेअर असेल, क्यूब, काही पण असू शकतं. इथे नीट लक्ष दे, ह्या दोघांमध्ये फरक लक्षात घे. हा डी स्क्वेअर बाय डी एक्स हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे, हा dy by dx सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्या डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर आहे इथे. हा डबल डेरिव्हेटिव्ह. प्लीज डोंट गेट कन्फ्युज्ड. पुढचं एक्झाम्पल बघ, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स मायनस 2xy इंटू dy इक्वल टू 0. सो दिस इज द फॉर्म. असं असू शकतं की जिथे dx आहे, dy आहे सेपरेटली. अर्थात ही टर्म पलीकडे घेऊन हा dx त्याच्या खाली गेला तर dy by dx अशा फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. देर इज नो इश्यू. मॅटर प्रेझेंटेशनचा आहे बेटा. नेक्स्ट एक्झाम्पल, लुक ओव्हर हियर. डी क्यूब वाय बाय डीएक्स क्यूब, तिसरा डेरिव्हेटिव्ह, चौथा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, बरं का? तिसरा डेरिव्हेटिव्ह डी क्यूब वाय बाय डीएक्स क्यूब चा स्क्वेअर अधिक 1 प्लस डी वाय बाय डीएक्स ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू 0. सो असा कोणताही फॉर्म असू शकतो. सो जिथे तुम्हाला डीएक्स, dy बाय डीएक्स आणि असे त्यांच्या पॉवर्स वेगळ्या वेगळ्या दिसतील तर त्याला बोलतात डिफरन्शियल इक्वेशन. तर मला नेक्स्ट टॉपिक आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री काय? सोबतच्या फर्स्ट इज ऑर्डर. सर व्हॉट इज ऑर्डर? इट इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. सर नाही का, एक डिफरन्शियल इक्वेशन जेव्हा तुला दिलेलं असेल, कायम त्यामध्ये ऑर्डर असणारच आहे, त्याच्याशिवाय तर डिफरन्शियल बनतच नाही. हे बघ, डीएक्स डीवाय आणि डीवाय बाय डीएक्स इक्वेशन असणारच आहेत, परंतु बेटा डीवाय बाय डीएक्स ची कोणती ऑर्डर? समजा नुसता डीवाय बाय डीएक्स आहे, म्हणजे पहिली ऑर्डर. डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, दुसरी ऑर्डर. ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घेतला, तिसरी ऑर्डर. दॅट्स इट. हायेस्ट कोण आहे? तर बेटा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघ, डीवाय बाय डीएक्स इज ई ची पॉवर एक्स. इथे मला काय दिसतंय? डीवाय बाय डीएक्स. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतं तर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेता का नाही? डीवाय बाय डीएक्स इज एफ डॅश एक्स. याला काय म्हणता तुम्ही? फर्स्ट ऑर्डर, पहिली ऑर्डर. सो डीवाय बाय डीएक्स ही पहिली ऑर्डर आहे. सो बेटा कॅन आय से ऑर्डर इज इक्वल टू 1. अरे आर यू अंडरस्टँडिंग? ऑर्डर इज इक्वल टू 1 कारण की हा पहिला डेरिव्हेटिव्ह आहे. वाय ऑर्डर इज 1? ऑर्डर इज 1 म्हणजे काय बेटा? पहिला डेरिव्हेटिव्ह. त्याचा मिनिंग काय बेटा शुद्ध मराठीमध्ये? अरे बोलो बोलो बोलो. ऑर्डर इज 1 म्हणजे काय रे बेटा? पहिला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. अच्छा,
व्हॉट आर यू ऑब्झर्विंग ओव्हर हिअर? इट इज डी स्क्वेअर बाय डीएक्स स्क्वेअर. म्हणजे डीवाय बाय डीएक्स आल्यावर तुम्ही जेव्हा परत डिफरन्शिएट करता तर तुम्हाला दुसरा डेरिव्हेटिव्ह भेटतो. सो बच्चा हिअर व्हॉट इज ऑर्डर? इट इज 2. का? तर बेटा यू आर सीइंग कि देर इज, ओके बच्चा, दूसरा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल. व्हॉट इज अवेलेबल? दूसरा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल ओव्हर हिअर. इफ आय ऑब्झर्व, इथे आणि इथे दोन्ही डिफरन्शियल कोएफिशियंट्स आहेत. इथे तिसरा डेरिव्हेटिव्ह, इथे दुसरा डेरिव्हेटिव्ह. येस ऑर नो? डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर. इथे डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. सो बच्चा इथे हायेस्ट कोण आहे? हा का हा? हा. त्याच्या डोक्यावर किती आहे ते पाहू नको, फक्त मॅक्झिमम कितवी ऑर्डर आहे. इथं दुसरी आहे, इथं तिसरी आहे, तिसरा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. सो बच्चा ऑर्डर इन धिस केस इज 3. ठीक आहे, तिसरा डेरिव्हेटिव्ह. मिनिंग कळतोय? संपलं. एक मार्क तुमच्या खिशात पडला. की तो मॅक्झिमम डेरिव्हेटिव्ह आहे तेवढा पाहिजे. संपला विषय. बेटा सेकंड कन्सेप्ट इज ऑफ डिग्री. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री पैकी ऑर्डर तर आपल्याला कळालं, आता डिग्री. इट इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो बच्चा ही कोण आहे रे? पॉवर. पॉवर आहे कोणाची? ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह appearing in the differential equation. जो हायेस्ट मगाशी आपण सिलेक्ट केला होता फॉर ऑर्डर, त्याच्याच डोक्यावर किती येते पाहायचं. परंतु two conditions are there. One is over here, one I will tell you later. कि बेटा when all the derivatives are made free from negative and or fractional indices. बेटा निगेटिव्ह किंवा किंवा ह्या फ्रॅक्शनल इंडायसेस आपल्याला नको आहेत. म्हणजे काय रे बेटा? डोक्यावर 2/3, 3/2, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, रॅडिकल्स हे नको आहेत आपल्याला. रिमूव्ह, मोकळं करायचं इक्वेशनला, नाही का? निगेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल इंडायसेस नसायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट हे समोर माझ्या आहे, ते मला बोलले की याची काय काढा? डिग्री काढा, राईट? अच्छा, मग आता हे समोर मी पाहतोय, तर बेटा व्हॉट आय एम ऑब्झर्विंग की इथे हायेस्ट ऑर्डर बघ, पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बेटा पॉवर तर पाहिजे तुला, परंतु कोणाची? पॉवर तर पाहिजे, परंतु कोणाची? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आधी ते बघ, हा थर्ड ऑर्डर आहे, हा सेकंड ऑर्डर आहे, हा फर्स्ट ऑर्डर आहे. फर्स्ट सेकंड थर्ड, राईट? ही फर्स्ट आहे, ही सेकंड ऑर्डर आहे, हा थर्ड ऑर्डर आहे. बेटा थर्ड ऑर्डर हा हायेस्ट आहे, राईट? याच्या डोक्यावर किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे. अरे बेटा येस ऑर नो? हायेस्ट ऑर्डरच्या डोक्यावर काहीच नाही, म्हणजे 1 आहे ना बेटा. डोंट वरी, आय विल एक्सप्लेन. बेटा बघ इथे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज कोण आहे रे बेटा? डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. दॅट इज, याला असं लिहू का? डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब च्या डोक्यावर काहीच नाही, म्हणजे 1 आहे. अँड हेन्स डिग्री इज 1. ओके बेटा? सो दिस implies degree is 1. Are you understanding na beta? In the first example, why degree is 1? Okay sir, chalo look at the second example over here. Bacha, what are you observing? You are observing ki dy by dx चा क्यूब आहे, इथे d square y by dx square. अच्छा अच्छा, काही अडचण नाही, काही अडचण नाही. इट कॅन बी लाईक दिस, नो इशू, बिलकुल नो इशू. ठीक आहे ना? व्हॉट आय एम ऑब्झर्विंग, इथे डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, इथे dy by dx ब्रॅकेटचा क्यूब आहे. अरे येस ऑर नो? सो नो कन्फ्युजन, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असंच घेऊ आपण. ठीक आहे ना? हा बच्चा लक्ष दे, इथे डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, इथे डबल डेरिव्हेटिव्ह आहे. सो हा सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे, हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे ऑर्डर याची जास्त आहे, राईट? सो ह्याच्या डोक्यावरती काहीच नाही, म्हणजे काय? 1. सो वन्स अगेन किती आहे डिग्री? इट इज 1 ओनली. कारण हायेस्ट वाल्याच्या डोक्यावर किती ते पाहिजे, हे बाकीच्या कोणाचं काही घेणं देणं नाही. लुक ओव्हर हिअर, dy by dx plus sin of dy by dx. बेटा हिअर डिग्री विल नॉट बी डिफाइंड, कारण की इट इज नॉट पॉलिनॉमियल फंक्शन. I will give you in the remark points. हे कंपोजिट फंक्शन झालं ना बेटा, साइन ऑफ द dy by dx. ओके? सो डिग्री not defined for such a composite functions. अशा कंपोजिट साठी डिफाईन नाहीये. मग कोणासाठी आहे? ओनली फॉर
पॉलिनॉमियल्स, ओनली फॉर पॉलिनॉमियल्स ऑफ dy by dx. कंपोजिट वाल्यांसाठी डिग्री डिफाईन नाही, याच्याकडे बघायचं. साइन ऑफ dy by dx, डिग्री इज नॉट डिफाइंड, डिग्री इज नॉट डिफाइंड. तर बाळा, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन साठी नोट वाले 4 पॉइंट्स यू हैव टू रिमेंबर. फर्स्ट वन इज ऑर्डर इज ऑलवेज डिफाइंड, डिग्री मे और मे नॉट बी डिफाइंड. ऑर्डर इज ऑलवेज प्रेझेंट, डिग्रीचं काही सांगता येत नाही, ती असेल नाही तर नसेल, डिपेंड्स. तर बेटा फॉर डिग्री टू बी डिफाइंड टू कंडिशन्स आर देअर. फर्स्ट, रिमूव्ह द फ्रॅक्शनल इंडायसेस. फ्रॅक्शनल इंडायसेस असतील नाही चालणार, त्यांना तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल आणि मग ती डिफाईन होईल. कंडिशन नंबर 2 की बच्चा डिफरन्शियल इक्वेशन मस्ट बी एक्सप्रेस्ड ॲज पॉलिनॉमियल इक्वेशन इन द डेरिव्हेटिव्हज dy by dx d square by dx square. कंपोजिट चालणार नाही, जसं मगाशी होतं, आहे की नाही. कंपोजिट्स नाही चालणार. कंपोजिट साइन ऑफ द dy by dx, e ची पॉवर dy by dx वगैरे असं चालणार नाही. आय विल राईट ओव्हर हिअर. ओके ओके, आय विल राईट नॉट cos of dy by dx, राईट, म्हणजे नाही चालणार. नॉट e ची पॉवर dy by dx नाही चालणार. ते मोकळे पाहिजेत, डिफरन्शियल कोएफिशियंट्स मोकळे पाहिजेत. ओके, हे अशा नाही चालणार. आणि नेक्स्ट इज ऑर्डर अँड डिग्री आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर्स. ते पॉझिटिव्ह इंटिजर्स असले पाहिजे, ते फ्रॅक्शन चालणार नाहीत, ते पूर्णांक पाहिजेत. 1 2 3 4. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, ते पण पॉझिटिव्ह इंटिजर्स, नॉट निगेटिव्ह. गेटिंग? लास्ट इज dy by dx ला y डॅश, म्हणजे हे बघून घाबरायचं नाही कुठे y डॅश आहे. y डॅशचा अर्थ काय? dy by dx. y डबल डॅशचा अर्थ काय बेटा? डॅश डॅश डबल डेरिव्हेटिव्ह. y ट्रिपल डॅशचा अर्थ d क्यूब y अपॉन dx क्यूब. क्लिअर आहे बेटा? चलो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. So bacha, let's start exercise 6.1. Find order and the degree of the following differential equations. We have 10 differential equations they have given. So beta, first differential equation is d square y by dx square plus x into dy by dx plus y equal to 2 sin x. हे d मला आहे आणि मला ऑर्डर आणि डिग्री या दोन गोष्टी काढायच्या बेटा. ऑर्डर अँड डिग्री. तर बेटा ओव्हर हिअर सगळ्यात अगोदर काय चेक करायचं? ऑर्डर तर ती नेहमी निघणारच आहे, परंतु डिग्रीसाठी इट मस्ट बी फ्री फ्रॉम डिफरन्शियल कोइफिशियंट, सॉरी फ्रॅक्शनल इंडायसेस. ते फ्री पाहिजे फ्रॅक्शनल इंडायसेस पासून. म्हणजे काय 1/2 3/5 2/7 क्यूब रूट स्क्वेअर रूट्स वगैरे नसायला पाहिजेत. ओके, आणि कंपोजिट फंक्शन सुद्धा एक्सप्रेस व्हायला नको, मोकळे पाहिजे dy by dx चे कोइफिशियंट्स. असं आहे का? यस सर. तर इथे इन द फर्स्ट क्वेश्चन व्हॉट विल बी ऑर्डर बेटा? बघा आता लक्ष दे, मी ऑर्डरला ओ लिहितो, डिग्रीला डी लिहितो शॉर्टकट मध्ये. हा ऑर्डर, हायएस्ट ऑर्डर कोण आहे? हा सिंगल आहे, हा डबल आहे. डबल ऑर्डर इथं प्रेझेंट आहे, डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. सो ऑर्डर इज 2. सो वच्चा व्हॉट अबाउट डिग्री? तर डिग्री बघ, जो हायएस्ट ऑर्डर आहे त्याच्याच डोक्यावर किती येते पाहिजे. सो डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो डिग्री इज 1. फिनिश्ड फर्स्ट. चला सेकंड. बेटा इथे मला दिसतंय क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज डी स्क्वेअर बाय dx स्क्वेअर. काय करावं लागेल मला? क्यूबिंग करावं लागेल, कारण क्यूब रूट स्क्वेअर रूट चालत नाहीत, रेडिकल्स इंडायसेस फ्रॅक्शनल चालणार नाही. मग काय करावं लागेल बेटा मला? क्यूबिंग. क्यूबिंग क्यूबिंग केलं ते क्यूब रूट गायब होईल. डावीकडे काय राहील रे बेटा? 1 प्लस dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण क्यूब मुळे क्यूब रूट गायब झालं. आता इथे बघ डी स्क्वेअर वाय, अरे जे डावीकडे तेच उजवीकडे करावं लागेल ना. ओके बेटा, सो डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअरचा क्यूब. इकडचं क्यूब रूट गायब झालं, याच्या डोक्यावर क्यूब आला. बेटा आता व्हॉट अबाउट ऑर्डर अँड डिग्री? सो ऑर्डर इज द हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा सिंगल आहे, हा डबल आहे, सो मॅक्झिमम डबल डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. सो ऑर्डर इज 2. डिग्री याच्या डोक्यावर किती आहे ते पाहायचं, याच्या कोणाच्या नाही, जो हायएस्ट आहे त्याच्या डोक्यावर किती आहे? 3. सो दॅट्स वाय डिग्री इज 3. ओके, आफ्टर रिमुव्हिंग यू हॅव टू डू. चला स्क्रीनशॉट घ्या. तर बेटा ह्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये dy by dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 भागिले dy by dx. याला डिनॉमिनेटरला ठेवून जमणार नाही, याला लेफ्ट हँड साइडला घ्या. तर ह्या dy by dx सोबत काय होईल बेटा? तो मल्टिप्लाय. सो dy by dx इंटू dy by dx, dy by dx चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. क्लिअर आहे? चला आता रॅडिकल्स वगैरे आहेत का? नाही. कंपोजिट कोणी आहे का? नाही. मग चला ऑर्डर किती होईल बेटा? ऑर्डर इज सिंगल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सो 1. आणि डिग्री किती होईल रे? त्याच्याच डोक्यावर किती आहे? 2. फिनिश्ड.
चलो, सो फोर्थ क्वेश्चन काय सांगतोय, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इज इक्वल टू रूट मध्ये 1 प्लस डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब. नाही चालणार ना, स्क्वेअर रूट वी हॅव टू रिमूव्ह. सो त्यासाठी मला काय करावं लागेल बच्चा, स्क्वेअरिंग. काय करावं लागेल, स्क्वेअरिंग. सो स्क्वेअरिंग करशील तर काय होईल, ही जी अख्खीची अख्खी टर्म इथं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ही पॉलिनॉमियल टर्म आहे ना बेटा, हा ह्या अख्ख्या टर्मचा स्क्वेअर आणि उजवीकडचा स्क्वेअर रूट गायब होईल आणि 1 प्लस. हा, सो आताशी मी म्हणू शकतो की माझं डिफरन्शियल इक्वेशन इज फ्री फ्रॉम द रेडिकल्स, रूट्स, फ्रॅक्शनल इंडायसेस, राईट. चला मग आता ऑर्डर किती होईल बच्चा, बघ आता हायएस्ट ऑर्डर किती आहे, इथं सिंगल आहे, हा डबल आहे, हा ट्रिपल आहे, सो थर्ड ऑर्डर इज अवेलेबल. आणि त्याच्याच डोक्यावर किती येते पाहायचं, 1. फिनिश्ड. दिस इज सच अ इझी टॉपिक. बेटा फिफ्थ इज डी स्क्वेअर बाय डी टी स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी टी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 7y प्लस 5 इक्वल 0. ओके सर. आता इथे ऑर्डर आणि डिग्री कितवा डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम आहे बेटा, हा डी वाय बाय डी टी सिग्नल आहे ना, हा डी स्क्वेअर बाय डी टी स्क्वेअर हा डबल डेरिव्हेटिव्ह आहे ना, सो ऑर्डर इज 2. कारण इथे बघ फ्री फ्रॉम रेडिकल्स आहे, अगोदर ते पाहिजे. सो ऑर्डर किती, ऑर्डर इज 2 सर. सर व्हॉट अबाउट डिग्री, बघ डिग्री किती होईल, याच्याच डोक्यावर किती आहे, आय रिपीट, जो हायएस्ट ऑर्डर आहे त्याच्याच डोक्यावर किती ते पाहिजे. चला आता पुढचा क्वेश्चन बेटा, हे बघा, y ट्रिपल डॅश चा स्क्वेअर प्लस 3y डबल डॅश प्लस 3xy डॅश प्लस 5y इक्वल 0. ते डॅश पण घाबरत नाही, एक डॅश म्हणजे सिंगल डेरिव्हेटिव्ह, टू डबल डॅश म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल डॅश म्हणजे ट्रिपल डेरिव्हेटिव्ह. सो बच्चा याच्यामध्ये हाऊ मच विल बी दी ऑर्डर बेटा, बघ ना फ्री फ्रॉम द रेडिकल्स आहे बिंदास. सो ऑर्डर इज ट्रिपल ना बेटा, ऑर्डर इज 3. अच्छा डिग्री त्याच्याच डोक्यावर किती आहे पहा, 2 आहे ना बेटा, 2 आहे ना, सो आन्सर इज 2. ठीक आहे ना. चलो आता इथे पहा बेटा, इज इट फ्री फ्रॉम रेडिकल, yes sir, but this is composite, yes or no, so degree will not be defined but order is there, order is always present. So बच्चा order double derivative है ना, so 2, but degree not defined. Clear है ना बेटा, डिग्री डिफाईन होणारच नाही कारण की ते कंपोजिट आहे, ते पॉलिनॉमियल मध्ये एक्सप्रेस झालेलं नाहीये. बेटा लुक एट द 8th क्वेश्चन, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर आणि ह्या टर्मच्या डोक्यावर 3/2 आहे, फ्रॅक्शनल इंडेक्स नाही चालणार, हे पुढे काय अडचण नाही, 8 डी स्क्वेअर बाय डी स्क्वेअर फ्रॅक्शनल आहे, 3/2 आहे. मग काय करावं लागेल मला, हा भागिलेच्या 2 मुळे अडचण आहे, अरे भागिले 2 म्हणजे काय, इंडेक्स अपॉन रूट आहे, स्क्वेअर रूट आहे ऍक्च्युली ते. सो स्क्वेअरिंग कर, काय कर बेटा, स्क्वेअरिंग. काय करायचं, स्क्वेअरिंग. सो स्क्वेअरिंग करशील तर काय होईल, 1 प्लस हे बघ डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर बर का, डॉक्टर 3/2, तू या टर्मचा काय करतोयस बेटा, स्क्वेअर इज इक्वल टू, सो 8 डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर, ह्या टर्मचा सुद्धा काय होणार इकडं, स्क्वेअर. दोन्ही साईडचे काय केले, स्क्वेअर. सो बच्चा वाटूला आपण इंडेक्सची इंडेक्सचा गुणाकार हा 2 आणि हा 2 कॅन्सल, सो फायनल यू विल बी लेफ्ट फायनली विथ 1 प्लस डी वाय बाय डी एक्स चा स्क्वेअर आणि ह्या टर्मच्या डोक्यावर क्यूब. क्लिअर आहे बाळा, खालचे 2 2 कॅन्सल, इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर 64 64 आणि डी स्क्वेअर, हे बेदुने 4 असं करायचं नाही, प्लीज कॉन्सन्ट्रेट, की डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ह्या टर्मचा स्क्वेअर आहे, ह्या टर्मचा स्क्वेअर, जसा 8 चा स्क्वेअर 64 तसा ह्या टर्मचा स्क्वेअर येतो, गडबड करायची नाही. आता ऑर्डर आणि डिग्री लिहि बेटा, ऑर्डर इज हा सिंगल डेरिव्हेटिव्ह, हा डबल डेरिव्हेटिव्ह, सो ऑर्डर इज 2 आणि जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे ना बेटा याच्या डोक्यावर 2 आहे, सो युअर आन्सर इज 2. आर यू अंडरस्टँडिंग, ऑर्डर इज 2, degree is 2. In this question beta, d cube by dx cube चढ़ोकर 1/2, dy by dx चढ़ोकर 1/3 is equal to 20. रॅडिकल्स नाही चालणार. मग इथे बघ ना, भागिले 2 म्हणजे स्क्वेअर रूट आहे, भागिले 3 म्हणजे क्यूब रूट आहे, पण स्क्वेअरिंग केलं तर याचा प्रश्न सॉल्व्ह होईल, पण याचा नाही. क्यूबिंग केलं तर याचा प्रश्न सॉल्व्ह होईल, याचा नाही. सो दॅट्स वाय एलसीएम ऑफ 2 and 3 6. दोघांचा कॉमन मल्टिपल कोण आहे, 6. सो टेक, बघ बरं का कन्सेप्ट बेटा, दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट सम. काय करायचं याच्यात, टेक 6th पॉवर 6वी पॉवर ऑन बोथ द साइड्स, दोन्ही साइडला कितवी पॉवर घे बच्चा, 6th पॉवर. ठीक आहे ना. मग आता 6वी पॉवर घेशील तर व्हॉट विल हॅपन बेटा, याला पण मल्टिप्लाय होईल ना, डी क्यूब वाय
अपॉन dx क्यूब ची पॉवर आता किती आहे 1/2. तुम्ही कितवी घेताय बेटा 6वी. सो डोक्यावर 6. सिमिलरली dy बाय dx च्या डोक्यावर आता किती आहे 1/3. तुम्ही कितवी घेताय 6वी. ओके सर ठीक आहे ना. इज इक्वल टू हा जो 20 आहे त्याची 6वी. सोडवण्याची काही गरज नाही, त्याला तो नंबर येणार आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. सिम्प्लिफाय ओव्हर हिअर बेटा डी क्यूब वाय अपॉन dx क्यूब च्या डोक्यावर पॉवरची पॉवरचा गुणाकार. सो 1/2 into 6 बेत्रिक 6. गेटिंग. सिमिलरली इथे बघ dy बाय dx 3 दुने 6 पॉवरची पॉवरचा गुणाकार विच इज 20 ची पॉवर 6. आता इफ यू लुक ओव्हर हिअर दिस इज फ्री फ्रॉम द रेडिकल्स फ्रॅक्शनल इंडायसिस नाही का. बघ ना डोक्यावर 3 आहे 2 आहे चालेल. मग आता बेटा ऑर्डर किती हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा ट्रिपल आहे हा डबल आहे ना. ट्रिपल आहे सो ऑर्डर इज 3 आणि त्याच्याच डोक्यावर किती आहे 3. दॅट इज द डिग्री. गेटिंग. टेक द स्क्रीनशॉट. सो बेटा 10th this is also very interesting. Why? What you guys make mistake I will tell. स्क्वेअर रूट दिसला येस सर. मला ते रिमूव्ह करायला लागेल येस सर. स्क्वेअर रूट तर रिमूव्ह करायला लागेल. सो स्क्वेअरिंग करा आपण सगळ्यात अगोदर बेटा. येस ऑर नो. येस सर स्क्वेअरिंग केलं तर ही जी टर्म आहे एक्स प्लस डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ह्या टर्मचा काय होईल बच्चा स्क्वेअर इज इक्वल टू उजवीकडे रूट आणि स्क्वेअर विल गेट कॅन्सल आउट. सो 1 प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर बरं का याचा स्क्वेअर. ठीक आहे ना कारण रूट गायब. आणि लगेच काही जण इथं काय म्हणतील माहिती का ऑर्डर इज 2 degrees 1 किंवा ऑर्डर इज 2 degrees 2. गडबड करतात इथे. सिम्प्लिफाय द ब्रॅकेट्स बाय युझिंग a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सोडवा हा ब्रॅकेट सोडवा कारण की तुम्हाला सिम्प्लिफाय करता येणार आहे हे. सो बेटा एक्स प्लस अच्छा सॉरी एक्सचा स्क्वेअर अरे ए स्क्वेअर प्लस 2ab आता दोघांचा गुणाकार केला आणि त्याला 2 ने गुणलं तर 2x 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ही टर्म तिचा स्क्वेअर इज इक्वल टू हे तर काही सिम्प्लिफाय होणार नाही याला असंच ठेवा 1 प्लस डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. अँड इफ यू ऑब्झर्व केअरफुली तर डिस्काउंट सेम टर्म्स आहेत विल गेट कॅन्सल आउट. सो एवढंच तुझं डिफरन्शियल इक्वेशन उरलं ज्यामध्ये बेटा ऑर्डर किती आहे रे हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एकटाच उरला हा डबल आहे की नाही आणि डिग्री किती आहे रे त्याच्या डोक्यावर 1. बेटा आर यू अंडरस्टँडिंग ना. ओके सो टुडे वी विल स्टॉप हिअर.